नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल मध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण यूट्यूब चॅनलवरती माझ्या एक कोर्स लॉन्च केलेला आहे, अ कोर्स ऑन इंग्लिश ग्रामर। आणि हा कंप्लीट कोर्स हा मराठीमध्ये आहे आणि त्याचा हा पहिला लेसन आहे बघा, लेसन नंबर 1। याचं जे टायटल आहे ते आहे पार्ट्स ऑफ स्पीच। म्हणजे आजच्या लेसन मध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत हे अतिशय साध्या सरळ पद्धतीने समजून घेणार आहोत। आणि हा जो व्हिडिओ लेसन आहे हा जनरल आहे, ज्यामध्ये फक्त मी आता काय केलेलं आहे, जेवढे काय पार्ट्स ऑफ स्पीच असतील त्याचे मीनिंग आणि काही एक्झाम्पल्स दिलेले आहे, जेणेकरून तुमच्या काही बेसिक कॉन्सेप्ट्स इथे क्लिअर होणार आहे। तर सुरुवात करूया आपण। त्या अगोदर इथे आपण समजून घेऊया की हा पर्टिक्युलर व्हिडिओ लेसन मी स्टडी केल्यानंतर बघितल्यानंतर मला काय समजणार आहे, विद्यार्थ्याला इथे कळणं गरजेचं आहे। तर सगळ्यात अगोदर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून येणार आहे की मीनिंग ऑफ द कॉन्सेप्ट पार्ट ऑफ स्पीच। इथे पार्ट ऑफ स्पीच कशाला म्हणायचं याचा मीनिंग तुम्हाला समजणार आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत टू डिफाइन ईच पार्ट ऑफ स्पीच, म्हणजे जेवढ्या काय आपण स्टडी करणार आहोत 8 पार्ट्स ऑफ स्पीच, सगळ्याचा मीनिंग तुम्हाला इथे समजणार आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत टू स्टेट व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच, आणि आपण पार्ट्स ऑफ स्पीचचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे बघणार आहोत। नेक्स्ट बघूया आपण बघा, मीनिंग ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे याचा अर्थ काय आहे। आता सगळ्यात अगोदर समजून घ्यायचं आहे की पार्ट्स ऑफ स्पीच हा प्रकार काय आहे, हे समजणं फार गरजेचं आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना याचे मीनिंग माहिती आहे, परंतु जे आपल्याला फंक्शन्सवरती इथे फोकस द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला स्पोकन इंग्लिश असेल किंवा रिटन इंग्लिश असेल त्यामध्ये याचा फायदा कुठल्या पद्धतीने होतो, याचा तिथे उपयोग कुठे होतो हे समजणं गरजेचं आहे। आता सगळ्यात अगोदर पहिला पॉइंट काय दिलाय बघा, वर्ड्स आर डिवाइडेड इनटू डिफरंट कॅटेगरीज ऑर क्लासेस ऑर काइंड्स। म्हणजे काय, कुठलीही जर भाषा घेतली, तुम्ही कुठली लँग्वेज घेतली, तर त्या लँग्वेज मधला मला एक सांगा की लँग्वेज म्हणजेच काय, तर आपण दॅट इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ वर्ड्स असं म्हणू शकतो। म्हणजे हा अनेक शब्दांचा समूह आहे। मग काय झाले केलंय परत की हे जे शब्द आहेत याचं वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये, क्लासेसमध्ये किंवा काइंड्समध्ये, प्रकारामध्ये वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज बनवल्या, आणि जस्ट लाईक अ बास्केट तुम्ही म्हणू शकता की वेगवेगळ्या बास्केट्स बनवल्या आणि काही जे शब्द आहेत ते डिवाइड केले त्यामध्ये। आता डिवाइड कशाच्या बेसिसवर ते केले ते आपण समोर बघणार आहोत। सो दीज कॅटेगरीज ऑर क्लासेस ऑर काइंड्स आर टर्म्ड ॲज पार्ट्स ऑफ स्पीच। आणि ह्या ज्या कॅटेगरीज केलेल्या आहेत, या कॅटेगरीज असतील, क्लासेस असतील किंवा प्रकार जे असतील, यालाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो। म्हणजे काय आहे, समजा तुम्ही कन्सिडर केलं की जे काय वर्ड्स असतील, या वर्डचं एखाद्या सेंटेन्समध्ये काय फंक्शन आहे, म्हणजे त्याचा उपयोग कुठे होतो, त्यानुसार त्याची कॅटेगरी ठरवलेली आहे। आता इथे थर्ड पॉइंट फार महत्त्वाचा आहे, वर्ड्स आर कॅटेगराइज्ड ॲज पर देअर यूज इन अ सेंटेन्स। म्हणजे हे जे शब्द आहेत इंग्लिशमधले सगळे जे काय असतील किंवा कुठली भाषा जरी घेतली तरी ह्याची कॅटेगरीज तयार केल्या, आणि कशानुसार केल्या की त्याचा उपयोग कसा आहे, यूज इन अ सेंटेन्स, की एखाद्या वाक्यामध्ये त्या शब्दाचा उपयोग काय म्हणून केलेला आहे त्याच्या बेसिसवर ते तेव्हा प्रत्येक वर्डचं काय केलेलं आहे, कॅटेगरी तयार केलेली आहे। आता ट्रेडिशनली काय आहे, इंग्लिश ग्रामर जर बघितलं आपण, ट्रेडिशनली देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच। टोटल किती पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, तर 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत। तर आता आपण 1 बाय 1 त्या बघूयात। बघा, पार्ट्स ऑफ स्पीच मी खाली दिलेले आहेत। यामध्ये 1 नंबरला घेतलंय नाउन, त्यानंतर घेतलंय ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर घेतलंय वर्ब, त्यानंतर घेतलंय ॲडवर्ब, नंतर प्रोनाउन, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन। आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही लिहिताना अशा 2 वेगळ्या कॅटेगरीज, 2 वेगळे टेबल का केलेले आहेत, नाउन नंतर प्रोनाउन का नाही, याच्या मागचं कारण आहे, तुम्ही जर बघितलं, समजा इंग्लिश लँग्वेज आता कन्सिडर करा, जर तुम्ही प्रोनाउन्स बघितले तर लिमिटेड इन नंबर्स आहेत, लिमिटेड आहेत, लिमिटेड इन नंबर, म्हणजे 100 पकडा, एक अंदाज सांगतो, प्लस मायनस होतील, किंवा प्रेपोजिशन्स आहेत तर लिमिटेड आहेत, त्यानंतर कंजंक्शन्स लिमिटेड आहेत, इंटरजेक्शन्स लिमिटेड आहेत। याचा अर्थ काय, हे सगळे इकडची जी 2 नंबरची कॅटेगरी दिसते का नाही, या सगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच काय आहेत, लिमिटेड वर्ड्स त्यामध्ये आहेत। मॅक्सिमम वर्ड्स कशामध्ये आहेत, मॅक्सिमम नाउन्स आहेत, ॲडजेक्टिव्हज आहेत, वर्ब्स आहेत आणि ॲडवर्ब्स आहेत। म्हणजे याला 2 शब्द इथे लक्षात ठेवा, ही जी कॅटेगरी आहे 1 नंबरची, याला कॉन्टेंट वर्ड्स म्हणतात, कॉन्टेंट वर्ड्स।
आणि दुसरी जी आहे या साईडला फंक्शनिंग वर्ड्स असं म्हटलं जातं. हे वन बाय वन आपण समोर समजावून घेणार आहोतच. पण आताच्या या व्हिडिओ लेसनमध्ये लक्षात घ्या की आपल्याला नाऊनचा मिनिंग बघायचा आहे किंवा हे बाकी पार्ट्स ऑफ स्पीच असतील याचे मिनिंग बघायचे आणि एक्झाम्पल्स बघायचे आहेत. नेक्स्ट आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आहे बघा नाऊन. आता नाऊन म्हणजे काय अगोदर आपण समजून घेऊया. नाऊनचा मिनिंग काय आहे. अ नाऊन इज अ वर्ड यूज टू डिनोट अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल तुम्हाला अ नाऊन इज नथिंग बट अ नेमिंग वर्ड, म्हणजे तुमच्या आजूबाजूला असेल नसेल ज्याला तुम्ही ज्या नावानं संबोधता त्याला नाऊन असं म्हणतो. लक्षात घ्या. मग माझ्यासमोर लॅपटॉप आहे, माझ्या बाजूला इकडे मोबाईल आहे, त्यानंतर समोर कॅमेरा आहे, त्यानंतर इकडे लाईट्स आहेत, वॉल आहे, बागे कर्टेन आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यालाच आपण काय म्हणतो, नाऊन असं म्हणतो. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, काय काय दिलं आहे मी, एखाद्या व्यक्तीचं नाव. पण तुमचं नाव असेल, माझं नाव असेल, कुठलीही जगातली व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं नाव म्हणजेच काय नाव. कुठलंही प्लेस घ्या, पुणे घ्या, मुंबई घ्या, दिल्ली घ्या, USA घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, कुठलंही प्लेस घेतलं तरी ते काय आहे, नाऊन आहे. कुठलीही थिंग घ्या, टेबल आहे माझ्यासमोर, टेबल इज नथिंग बट अ थिंग. म्हणजे या सगळ्यांचे जे नावं आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, नाऊन असं म्हणतो, नाम असं म्हणतो. आता काही एक्झाम्पल्स इथे दिलेले ते आपण बघूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. आता यामध्ये जर मी अंडरलाईन करतो बघा, यामध्ये डॉक्टर इथे काय आहे, APJ कलाम, डॉक्टर APJ कलाम हे काय झालं, नाऊन. त्यानंतर कुठलं, सायंटिस्ट काय झालं, नाऊन. पुणे इज अ ब्युटिफुल सिटी, पुणे काय झालं, नाऊन, प्लेसचं नाव आहे बघा. सिटी काय झालं, नाऊन. द रोज स्मेल्स स्वीट, यामध्ये रोज काय झालंय, नाऊन आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, यामध्ये ऑनेस्टी काय झालं, नाऊन झालं. पॉलिसी काय झालं, नाऊन झालं. म्हणजे मी जेवढे काय इथे अंडरलाईन केलेले आहेत ते सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, तर नाऊन्सचे एक्झाम्पल्स आहेत. तरी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या इथे लक्षात आलं असेल की नाऊन म्हणजे काय आणि त्याचे आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे डिस्कस केलेले आहेत. आत्ताच्या व्हिडिओ लेसनमध्ये एकच लक्षात ठेवायचं, आपल्याला डेफिनेशन समजून घ्यायची आहे, त्याचे एक्झाम्पल्स बघायचे. याचे फंक्शन्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेसन्समध्ये बघणार आहोत, जे सेपरेट त्यावरती व्हिडिओ मी केलेले आहे. आता आपण बघूया बघा प्रोनाउन. तर सेकंड यामध्ये काय, प्रोनाउन आहे. आता प्रोनाउन म्हणजे काय, मिनिंग काय आहे. अ प्रोनाउन इज अ वर्ड दॅट इज यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन. म्हणजे नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला प्रोनाउन म्हणजे सर्वनाम असं आपण म्हणतो. आता याला एक्झॅक्टली काय आहे हे बघा, खालच्या एक्झाम्पल्सवरून तुमच्या लक्षात येईल. ग्रॅमर स्टडी करताना एक्झाम्पल्स समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण एखाद्या कॉन्सेप्टचा मिनिंग माहिती आहे, परंतु जोपर्यंत तुम्हाला एक्झाम्पल दिलं जात नाही तोपर्यंत तुमचं ते कॉन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होत नाही. आता एक्झाम्पल्स बघा, रंजन इज ॲबसेंट बिकॉज ही इज इल. आता इथे हा जो रंजन नावाचा मुलगा आहे तो ॲबसेंट आहे, बरोबर, बिकॉज ही इज इल. पण इथे रंजन घेतलं आपण, परंतु समोरच्या या सेंटेन्समध्ये, समोरच्या ह्याच्यामध्ये त्यासाठी रंजनसाठी आपण काय वापरलं, प्रोनाउन ही. शी इज अन ऑथर, म्हणजे त्या नावाच्या ऐवजी काय वापरलं, शी ओर हिअर, म्हणजे काय झालं, प्रोनाउन. दे आर कॉल्ड बाय मी, यामध्ये दे झालं प्रोनाउन, मी झालं प्रोनाउन. आय मायसेल्फ कॉट द थिप, आय झालं प्रोनाउन, मायसेल्फ झालं काय, प्रोनाउन. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, हे जे प्रोनाउन्स आहेत हे आपण काय करतो, रिडंडन्सी कमी करण्यासाठी. आता परत परत आपण एकच नाव घेऊ शकत नाही, त्याऐवजी आपण जे काय रिलेव्हंट प्रोनाउन आहे ते आपण वापरत असतो. विद्यार्थी मित्रांनो इथे आपण प्रोनाउनचा मिनिंग समजून घेतला आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे आपण बघितलेले आहेत. आपण नेक्स्ट बघूया ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह बघूया. नेक्स्ट आपण बघणार आहोत ॲडजेक्टिव्ह. आता याचं मिनिंग आहे मराठीमध्ये विशेषण, ज्याला म्हणतो आपण. सगळ्यांना हा कोर्स जरी मराठीमध्ये असेल, मी एक्सप्लेन फक्त मराठीमध्ये करतोय, तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती एकही शब्द शक्यतो मराठीमध्ये दिसणार नाही, कारण सगळंच तुम्ही ट्रान्सलेट करून शिकू शकत नाही. त्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी मराठीमध्ये सगळं समजून सांगतो आहे. आता ॲडजेक्टिव्ह काय, ॲडजेक्टिव्हचा मिनिंग काय आहे आपण ते समजावून घेऊया. An adjective is a word that provides extra information about a noun or a pronoun. म्हणजे नामाविषयी किंवा सर्वनामाविषयी अधिकची माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. आता एक्झाम्पल्सवरून लक्षात येईल बघा, शी इज अ ब्रेव्ह गर्ल. आता यामध्ये
ती मुलगी आहे परंतु कशी आहे, ब्रेव आहे. मग ब्रेव काय झालं तुमचं बघा, ब्रेव याला मी सर्कल करतो बघा. ब्रेव काय झालं तुमचं इथे, ते झालं ॲडजेक्टिव्ह. यू हॅव अ ब्युटिफुल गार्डन, म्हणजे गार्डन आहे पण कसं आहे, ब्युटिफुल आहे, म्हणून ब्युटिफुल काय झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. त्यानंतर बघा थर्ड एक्झाम्पल, दिस कार इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह आहे पण कशी आहे, व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हटलंय. आता इथे एक्सपेन्सिव्ह झालं तुमचं ॲडजेक्टिव्ह, यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. व्हेरी एक्सपेन्सिव्ह इथे व्हेरी जे आहे ॲडवर्ब होतं आणि एक्सपेन्सिव्ह जे आहे ते ॲडजेक्टिव्ह होतं. हे देखील आपल्याला समोर समजून घ्यायचं आहे की कसे ते एकमेकांना मॉडिफाय करतात. जसं की नाऊन किंवा प्रोनाऊनला मॉडिफाय काय करतं, तर ॲडजेक्टिव्ह करतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं. त्याच पद्धतीनं आपल्याला समोर ॲडवर्ब देखील बघायचं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ॲडजेक्टिव्हचा मिनिंग समजून घेतला, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स इथे आपण आता बघितलेले आहेत. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत वर्ब. वर्ब म्हणजे काय. आता सगळ्यात अगोदर वर्बचा आपण मिनिंग समजून घेऊया. अ वर्ब इज अ वर्ड टू डिनोट अन ॲक्शन ऑर अ स्टेट. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, ॲक्शन वर्ड, म्हणजे डुईंग वर्ड्स ज्याला म्हणतो आपण, ज्यातनं आपल्याला ॲक्शन असेल किंवा एखाद्या गोष्टीची स्टेट लक्षात येत असेल तर त्याला आपण वर्ब असे म्हणतो, क्रियापद. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे, कुठलंही वाक्य म्हणतोय मी, कुठलंही वाक्य, कुठलंही सेंटेन्स विदाउट वर्ब आपण कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. आता इथे काय दिलेलं आहे की हा असा वर्ड आहे, असा शब्द आहे की तो आपल्याला ॲक्शन सांगतो किंवा स्टेट सांगतो. आता एक्झाम्पल्स बघा, शी प्रिपेअर्ड द मील फॉर अस. आता यामध्ये प्रिपेअर्ड काय झालं इथे, वर्ब. त्यानंतर वी प्लेड वेल इन द कॉन्सर्ट, या ठिकाणी प्लेड काय झालंय, वर्ब, जे अंडरलाईन करतोय. थर्ड बघा, आय एम अ टीचर, इथे ॲम काय झालंय, वर्ब. नंबर 4 बघा, माय ब्रदर हॅज 3 कार्स, यामध्ये हॅज काय झालंय, वर्ब. म्हणजे जेवढे मी या चारही सेंटेन्सेसमध्ये अंडरलाईन केलेले आहेत ते सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, वर्बचे. आपण हे सगळे डिटेलमध्ये सगळे पार्ट्स ऑफ स्पीच घेणार आहोत. फक्त आता तुम्ही मिनिंग समजून घ्या आणि वेगवेगळे एक्झाम्पल समजून घ्यायचे आहेत. नेक्स्ट बघूया आपण ॲडवर्ब. ॲडवर्ब कशाला म्हणायचं, ॲडवर्बचा मिनिंग काय बघा. An adverb is a word that modifies a verb, an adjective or another adverb. म्हणजे काय की ॲडवर्ब काय आहे, वर्ड आहे, तो काय करतो, मॉडिफाय करतो. कशाला मॉडिफाय करतो, मग दुसऱ्या वर्बला किंवा ॲडजेक्टिव्हला किंवा ॲडवर्बला देखील करू शकतो. म्हणजे या अगोदर एक एक्झाम्पल आलं होतं बघा, व्हेरी एक्सपेन्सिव्ह, त्यामधलं व्हेरी मी म्हटलं होतं ॲडवर्ब, आणि ॲडजेक्टिव्ह कुठं एक्सपेन्सिव्ह होतं, म्हणजे ॲडजेक्टिव्हला तिथे काय केलं होतं, त्याने मॉडिफाय केलं होतं. आता इथे जे एक्झाम्पल दिलेले ते आपण बघूया. ही ॲडेड द नंबर्स क्विकली. आता यामध्ये काय केलेलं आहे, क्विकली. आता कसे केलेले आहेत नंबर्स ॲड, एकदम क्विक, म्हणजे क्विकली इथं जे दिले फास्ट केलेले आहेत, म्हणजे इथे क्विकली काय झालं तुमचं ॲडवर्ब. सेकंड, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पीस ऑफ आर्ट. आता इथे काय आहे बघा, पीस ऑफ आर्ट आहे, त्याच्या अगोदर आले बघा ॲडजेक्टिव्ह कुठलं, ब्युटिफुल, आणि त्याच्या अगोदर आले बघा व्हेरी. तर व्हेरीनं इथे कशाला केलेलं आहे, तर ॲडजेक्टिव्हला मॉडिफाय केलेलं आहे. म्हणजे या वाक्यामध्ये व्हेरी काय झालं तुमचं ॲडवर्ब, वरच्या याच्यामध्ये क्विकली काय झालं तुमचं ॲडवर्ब. आणि नेक्स्ट सेंटेन्स बघूया, कॅन यू प्रोनाउन्स दिस वर्ड क्वाईट करेक्टली. तर यामध्ये हे जे करेक्टली आहे हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आहे ॲडवर्ब. आता हे आपल्याला समोर समजून घ्यायचं आहे की ॲडवर्ब थोडं डिटेलमध्ये बघायचं आहे. आणि आता एक प्रकार आहे बघा महत्त्वाचा, प्लेस ऑफ ॲडवर्ब. म्हणजे एखादं आपण सेंटेन्स लिहिलं तर त्यामध्ये जर ॲडवर्ब येत असेल तर ते ॲडवर्ब आपण कुठे ठेवायचं नेमकं ते देखील आपण समोर बघणार आहोत. त्यानंतर आपण बघूयात नेक्स्ट प्रेपोजिशन. द प्रेपोजिशन म्हणजे काय बघा, मिनिंग काय दिलं आहे, मिनिंग आहे अ प्रेपोजिशन इज अ वर्ड दॅट शोज द रिलेशनशिप ऑफ अ नाउन ऑर अ प्रोनाउन विथ अनादर पार्ट ऑफ अ सेंटेन्स. म्हणजे प्रेपोजिशन हा असा वर्ड आहे की जो आपल्याला रिलेशनशिप दाखवतो. म्हणजे रिलेशनशिप कशामधली, तर नाउन किंवा प्रोनाउन आहे त्याची इतर पार्टशी, सेंटेन्सचा जो पार्ट आहे त्याच्याशी काय संबंध आहे. आता इथे बघा, कीप ऑल द आयटम्स ऑन द टेबल. आता इथे काय दिलेलं आहे, देर आर सर्टेन आयटम्स जे आहेत जे काय आणले असतील,
कुठे ठेवायचे? टेबलवरती. आता मला एक सांगा, तुम्ही हे डिलीट करून एकदा सेंटेन्स रीड करा. कीप ऑल द आयटम्स द टेबल. याचं रिलेशन लक्षात येतं का? नाही येत. मग हे कशामुळे लक्षात येतं? ऑनमुळं. म्हणजेच ऑन इथे काय झालंय? प्रेपोजिशन. त्यानंतर आय विल रीच बाय 7 PM शार्प. आता इथे हे जे BY आहे बाय, हे झालं यामध्ये काय माहिती आहे का? प्रिपोजिशन. त्यानंतर थर्ड आहे द बँक इज बिहाइंड द थिएटर. कशाच्या मागे आहे? द बँक इज बिहाइंड द थिएटर. तर बँक ही थिएटरच्या मागे आहे. म्हणजे यातलं बिहाइंड जे आहे रिलेशन सांगते ना आपल्याला ते या दोघांमधलं. तर बिहाइंड काय झालं? प्रिपोजिशन. तर इथे आपण प्रिपोजिशनचा मिनिंग समजून घेतलेला आहे आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स देखील इथे बघितलेले आहेत. नेक्स्ट बघूया आपण कंजंक्शन. आता कंजंक्शन म्हणजे काय? तर कंजंक्शनचा मिनिंग अगोदर समजून घेऊया. जॉइनिंग वर्ड्स ज्याला म्हणतो आपण. अ कंजंक्शन इज अ वर्ड यूज टू कनेक्ट और जॉइन वर्ड्स, फ्रेजेस, क्लॉजेस और सेंटेन्सेस. म्हणजे दोन शब्द असतील, फ्रेजेस असतील किंवा क्लॉजेस असतील किंवा दोन वेगवेगळे वाक्य असतील, यांना जोडण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यालाच आपण कंजंक्शन्स असं म्हणतो. आता इथे एक्झाम्पल्स दिलेत बघा. कम अँड सीट नेक्स्ट टू हिम. आता यामध्ये कम आणि सीट या दोन्ही शब्दांना जोडणारा शब्द आहे कुठला? अँड. म्हणजे अँड इथे काय झालं तुमचं? कंजंक्शन. त्यानंतर आय कॉल्ड यू बट यू डिड नॉट रिस्पॉन्ड. म्हणजे इथे या दोन आय कॉल्ड यू, यू डिड नॉट रिस्पॉन्ड, या दोन्ही वाक्याला कशाने जोडलंय बघा इथे? बट ना. म्हणजे बट काय झालं इथे? दॅट इज अ कंजंक्शन. त्यानंतर थर्ड बघा. इफ यू हीट दिस सोल्युशन इट इव्हॅपोरेट्स. यामध्ये इफ न वाक्य जोडले गेलेले आहेत म्हणून इफ काय झालं इथे? कंजंक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण कंजंक्शनचा मिनिंग समजून घेतला आणि त्यानंतर आपण समजून घेतलेला आहे वेगवेगळे एक्झाम्पल्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शनचा मिनिंग आपण समजून घेऊया. अन इंटरजेक्शन इज अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस सम सडन फिलिंग ऑर इमोशन. म्हणजे अचानक सडन फिलिंग ज्या आहेत, अचानकपणे आश्चर्याचा धक्का देणाऱ्या ज्या आहेत, त्याला तसे जे शब्द आहेत जे आपण वापरतो त्याला इंटरजेक्शन असं म्हटलं जातं. द एक्झाम्पल्स, अलास, शी इज नो मोर. आता हा जो दिसतोय बघा, आणि हे शब्द कसे ओळखायचे बघा? शक्यतो त्यानंतर हा एक्सक्लेमेशन मार्क असतो. तर ह्याला म्हणायचं काय? इंटरजेक्शन. ब्रावो, वी हॅव वन द मॅच. यामध्ये हा जो वर्ड आहे ब्रावो. त्यानंतर हुर्रे, वी गॉट द फर्स्ट प्राइज. यामध्ये हा जो वर्ड आहे हुर्रे, हा आहे काय बघा? इंटरजेक्शन. इंटरजेक्शनचा पार्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण इंटरजेक्शनचा मिनिंग समजून घेतला आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय साध्या पद्धतीने सगळं समजून सांगितलेलं आहे. हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईनची लिंक दिलेली आहे. प्रति महिना फक्त 199 रुपयांना हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे. 100+ यामध्ये लेक्चर्स असणार आहेत आणि डाऊट क्लिअरिंग सेशन आपण वीकली घेणार आहोत. डाऊट क्लिअरिंग सेशन्स. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने इथे सगळा कोर्स हा डिटेलमध्ये समजणार आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.